मित्रांनो जेवायला। तर मित्रांनो बागा बॉर्डरला आम्ही आता आलोय। So guys, we are here to attend the ceremony which is performed by our BSF of Indian Army. The ceremony is performed twice a day by both the soldiers of India as well as Pakistan. फिर कर बैठो हर जन प्यारे, फिर कर बैठो हर जन प्यारे। तर मित्रांनो आपल्या अटारी बॉर्डरला शो बघितल्यानंतर फ्लॅग उतरवण्याचा आता आम्ही आलोय गोल्डन टेम्पलला, जिथे आम्ही रात्रीचा लंगर पण एन्जॉय केला। आणि मला आता असं वाटतंय की गोल्डन टेम्पल सारखी शिस्त सगळ्या मंदिर प्रतिष्ठानाने आपल्या मंदिरासाठी लावायला पाहिजे, कारण तिथले जे वातावरण आहे ते सगळीकडे आपल्या भारतात असायला पाहिजे। एकदम शिस्तप्रिय वातावरणात सगळं दर्शन व्यवस्थित होतं। नेक्स्ट मॉर्निंग। तर मित्रांनो आलोय आम्ही आता पार्टिशन म्युझियम बघायला। पार्टिशन म्युझियम
पार्टिशन म्युझियमची एंट्री तिकीट आहे इंडियनसाठी 10 आणि फॉरेनरसाठी 250 रुपीज. तर मित्रांनो पार्टिशन म्युझियम तर आम्ही बघितला. आतमध्ये म्युझियममध्ये पार्टिशनच्या अगोदरचे, पार्टिशनच्या नंतरचे आणि पार्टिशनमध्ये काय झालं, काय घडलं, काय काय कोणी कोणी केलं, इंग्रजांनी कसे अत्याचार केले आपल्यावर, ते सगळं इन डिटेलमध्ये सगळे आहेत. आतमधले जुने काळचे वस्तू, तिकडच्या राहणीमान, तिकडचे राजांचे कपडे, भांडी, सगळं असं आतमध्ये आहे. मस्त वाटलं. म्युझियम छान आहे. आपली पूर्ण हिस्ट्री आपल्याला इथे बघायला मिळते. तर या तुम्ही पण नक्की भेट द्या पार्टिशन म्युझियमला. मस्त आहे. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून काय शूट करता आलं नाही. तर हेच होतं पार्टिशन म्युझियम. अशा प्रकारे आतमध्ये सगळं आहे. तर चला जाऊ दुसरीकडे फिरायला. सुबह 11 बजे. तर मित्रांनो आम्ही मागवले इथे पनीर कुलचे आणि यांनी मागवले इथे पावभाजी. पाव खाणे. सांगतो 13 एप्रिल 1919ला म्हणजे 13 एप्रिल 1919ला इथे बैसाखीचा दिवस होता बहुतेक. तर इकडच्या लोकांनी शांततेपणे पीस प्रोटेस्ट केलेला रॉलेट ॲक्ट विरोधात. तर इंग्रजांच्या जनरल डायरने त्यांच्यावर गोळ्या मारण्याचा आदेश दिला त्या लोकांवर. ते सगळ्यांवर गोळ्या मारल्या, सगळे मेले. ते माणसांचे म्हणजे ते गोळ्यांचे निशाण पण तुम्हाला दाखवले तिथे मागे. तर हीच ती जागा जिथे एवढ्या जणांना आपले प्राण गमवावे लागले प्रोटेस्ट करण्याबद्दल.
मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा अमृतसरचा पार्ट 2? आय नो इट्स टू लेट, पण काय करू शकतो, माझ्याकडून सगळ्या या क्लिप्स मिसप्लेस झालेल्या. आता जेवढा मी रिकवर करू शकलो तेवढा मी रिकवर केल्या आणि त्याच्याने हा ब्लॉग एडिट केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काही मेन क्लिप्स ज्या अशा आहेत की त्या इंटरेस्टिंग होत्या त्या पण गेल्याच आहेत. जेवढ्या मला भेटल्या त्याच्यातून मी ब्लॉग तयार केलेला आहे. तर होप यू ऑल एन्जॉय द ब्लॉग आणि असंच मला प्रेम देत राहा. मी नवीन ब्लॉग्स आणेन. आणि आमची रिटर्न जर्नीचा पण एक आहे ब्लॉग ट्रेनमधला, जिथे आम्ही खूप धमाल केलेली, जिथे आम्हाला पूर्ण ट्रेनमध्ये स्कूलची पोरं भेटलेली, दालमिया स्कूल आय थिंक. तो पण आता ह्याच्या पाठोपाठ लगेच येईल, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणता पार्ट आवडला तो पण सांगा. आणि ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय.